कल्याण घटना के आरोपी विशाल गवली को आज कल्याण अदालत में पेश किया गया, जहां उसे 2 दिन की पुलिस हिरासत में भेजा गया है। इस दौरान विशाल गवली के वकील ने अदालत में तर्क देते हुए विशाल गवली और उनकी पत्नी के एनकाउंटर की संभावना जताई है। सर, कोर्टाकडे काय मागणी केली आपण? कोर्टाकडे मागणी केली आहे MCR करावा म्हणून, पण कोर्टाने 2 दिवसाची PC दिली आहे तपास कामासाठी। तपास काम अजून पूर्ण व्हायचं असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यांनी जे सिम कार्ड आणि मोबाईल वापरला होता तो मोबाईल त्यांनी कचऱ्याच्या घाटामध्ये टाकला आहे आणि दुसरी बॅग जी बॉडी त्यांनी ठेवली होती ती बॅग त्यांनी खाडीमध्ये टाकली आहे। तर ह्या दोन वस्तू जप्त करायच्या त्यासाठी पोलिसांनी PC मागितली होती। कोर्टाने 2 दिवसाची PC दिली आहे 4 तारखेपर्यंत। ही पहिल्या आरोपीची सेकंड PC आहे। तपास तो ऑलमोस्ट पूर्ण झालेलाच आहे। जीन्स पॅन्ट त्या मुलीची मैताची तपास कामात पूर्ण जप्त केली आहे। आरोपीकडनं त्याची चप्पल जप्त केली आहे। घटनास्थळावरचा पंचनामा झाला आहे। त्याच्यानंतर त्यांनी जिथून जी बॉडी नेली आहे त्या पूर्ण रस्त्याच्या बाबगावपर्यंत सर्व CCTV शासनाने लावलेले त्याच्यातले फुटेज सगळे जप्त केलेले आहेत, पोलिसांनी सीज केलेले। तपास पूर्ण झालेला आहे, पण ह्या 2 गोष्टीसाठी 2 दिवसाची PC पोलिसांनी कोर्टाने दिलेली आहे। न्यायालयाकडे काय अर्ज केला? न्यायालयाकडे एक अर्ज केला होता की आपला अक्षय शिंदे त्याचं जसं एन्काउंटर झालं तो सेन्सिटिव्ह मॅटर होता, जो मीडिया ट्रायल चालला होता, कायद्याच्या अनुषंगाने काय झालंच नाही आहे। त्याचा जसा फेक एन्काउंटर झाला, फेक म्हणण्यापेक्षा ते तपासात निष्पन्न होईल खरा होता की खोटा होता, पण तसाच ह्याचा व्हायला नको ह्याच्यामुळे एक अर्ज दिला आहे की जोपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे तोपर्यंत ह्याच्यासोबत ह्याचे नातेवाईक राहावे सोबतीला, आणि एकदा MCR झाला जेलला पाठवले की मग त्याच्यानंतर काही आवश्यकता नाही आम्हाला त्याची। मनोरुग्णाचे सर्टिफिकेट आहेत ते काही खरे असतील काही खोटे असतील, ह्यात आपण काय बोलू शकत नाही, तो तपासाचा भाग आहे, पण सरसकटच खोटे आहेत असं नाही। आज आरोपी यांच्या वकिलांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तपास बाकी नाही आहे, त्यामुळे दोन्ही आरोपींना MCR करण्यात यावा या प्रकारची मागणी कोर्टाकडे केलेली, परंतु मेहरबान न्यायालयाने ते फेटाळून लावलेली आहे। त्याचबरोबर आरोपीचे जे वकील होते त्यांनी बदलापूर प्रकरणासारखा या आरोपीचा देखील एन्काउंटर करण्याची भीती दर्शवली। त्याच पद्धतीने त्यांनी कोर्टाला ॲप्लिकेशनसुद्धा दिलेला, परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीने बदलापूरच्या आरोपीची एन्काउंटर करण्यात आली त्याच पद्धतीने या विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांचाही एन्काउंटर करण्यात येईल, म्हणून त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या संपर्कात राहू द्या। परंतु आमची त्या ठिकाणी न्यायालयासमोर मागणी अशी होती की मेहरबान कोर्टाने याच्यावरती नकार द्यावा, याला रिजेक्ट करावा, कारण की त्या पद्धतीचा कायद्यामध्ये कुठलाही प्रोविजन नाही है। नहीं, हम यहाँ पे खड़े रहो नहीं, पेरेंट्स माता पिताजी थे, हम खुद आए थे यहाँ पे कि हमारे बिटिया को न्याय मिलना चाहिए और उसको फांसी होनी चाहिए ऐसे दरिंदे को। जज से कुछ बात, जज ने आपसे कुछ पूछा? आपने? हाँ, प्रशासन ने 4 तारीख तक का उनसे ये लिया है पुलिस कस्टडी। आपने जज को कुछ कहा? जज साहब? हमने विनती किया उसको मैडम फांसी होनी चाहिए।